जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची. आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज. श्री क्षेत्र अंदरसूल नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्र निमित्तानं भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी. श्री क्षेत्र अंदरसूल येथील नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्र निमित्तानं भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळाली. पहाटे 4 वाजेपासून मंदिरात शिवभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. विशेष म्हणजे काल प्रदेश असल्याने येथील शिवभक्तांनी भगवान शंकराची प्रतिकृती व एक मूर्ती बनवण्यात आली होती. ती मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेत होती. आज सायंकाळी 4 वाजता भव्य कुस्त्यांची दंगल होणार असल्यानं कोण होणार नागेश्वर केसरी हे बघणं उत्सुकता आहे. त्याबाबतचा सविस्तर आढावा घेतला आहे GD9 न्यूजचे संपादक गजानन देशमुख यांनी. तर बघूया. GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला, नाशिक. मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. आज महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरती श्री क्षेत्र अंदरसूल नागेश्वर महादेव मंदिरामध्ये इथं गर्दी झालेली आहे. आणि तसं जर बघितलं तर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांची ही तपोभूमी म्हणून जी प्रख्यात महाराष्ट्रात प्रख्यात आहे. या तपोभूमीमध्ये आज शिवभक्तांचा जो आहे इथे आज महासागर लोटलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत या ट्रस्ट आहे. ट्रस्ट इतकी सुंदर व्यवस्था केलेली आहे. संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई दिलेली आहे आणि संपूर्ण मंदिर झालेलं आहे. आपण जाऊया इथे ट्रस्टचे आहेत. ट्रस्टचे जे प्रकाश भाऊ साबळे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. भाऊ मला सांगा, कशा प्रकारे आज तुमचं व्यवस्था केली आहे, काय सांगाल? राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीची तपोभूमी असल्यामुळे इथे भाविकांची अलोट गर्दी असते. त्यातही इथली महादेवाची पिंड ही अगस्ती मुनींनी स्थापित केलेली असल्यामुळे महाराष्ट्रात नव्हे देशात या महादेव मंदिराला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यातही नागेश्वर मंदिरामध्ये जनार्दन स्वामी ज्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली आणि या ठिकाणी त्यांना नागाबाबा यांनी दीक्षा दिल्यानंतर त्यांना वाचा सिद्धी प्राप्त झाली. इथून निघाल्यानंतर जनार्दन स्वामींनी देशभर शिवालय उभे केले. परंतु इथलं शिवालय हे जाज्वल्य असं ठिकाण आहे की ज्या शिवाने राष्ट्रसंत जनार्दन स्वामींना आशीर्वाद दिला आणि त्यांचं पुढे आज ते राष्ट्रसंत म्हणून प्रचितीत आलेले आहे. या महादेवाचं ख्याती अशी आहे की इथे बोललेला कोणीही नवस असो किंवा इच्छा व्यक्त केल्यानंतर त्या महादेव पावतो अशी एक आख्यायिका असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी असते. या परिसराच्या विकासासाठी आमदार कल्याणराव पाटील असतील, त्यानंतर आमदार छगनराव भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठिकाणी झालेली आहेत. आणि ट्रस्टच्या माध्यमातून ज्या सोयी ग्रामस्थांच्या आणि भक्त मंडळ महिला मंडळाच्या सहकार्याने या ठिकाणी सगळ्या सोयी उपलब्ध केलेल्या आहे. ज्याला राष्ट्रसंत जनार्दन स्वामीच्या तपोभूमी सालाबाद प्रमाणे दरवर्षी जनकल्याण रक्तपेढीचं रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं. कुस्त्यांची महादंगल देखील ग्रामस्थ या ठिकाणी घडवतात आणि विविध संघटनाच्या माध्यमातून मोफत फलाहार आणि फळांचं वाटप देखील या ठिकाणी केलं जातं. अशा या सर्व परिसरामध्ये एक यात्रेचं आणि कमीत कमी 20 ते 25 हजार लोकांचा ओघ या ठिकाणी असतो. नक्कीच आता आपण जातोय हरिभक्त परायण रामनाथ महाराज गारखेडेकर आपल्या सोबत आहेत. महाराजांकडे आपण विचारू. महाराज मला सांगा, महाशिवरात्रीचं जे महत्व आहे काय सांगाल तुम्ही थोडक्यात? तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुखेश वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायणगिरी परब्रह्म स्वरूपम. आपली चिंता जनार्दनाला, आपली चिंता क्षणाक्षणाला. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेले नागेश्वर मंदिर, जसं भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे, त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी नागेश्वर, दारुकावन किंवा आणि औंढा नागनाथ म्हटलं जातं. त्याचप्रमाणे नागेश्वर मंदिर भगवान अगस्ती मुनीच्या हस्ती प्रस्थापित केलेलं आहे. अनादी असल्यामुळे ही परंपरा शुद्ध आहे आणि ही परंपरा या ग्रामस्थांनी अति पवित्रतेने, अति बारीक नजरेने ठेवलेली आहे. असाच भविष्यामध्ये यांच्याकडनं भगवान नागेश्वर आणि सेवा करून घेऊ. बस रामकृष्ण. नक्कीच आपल्या सोबत पुरोहित जे गजानन कुलकर्णी गुरु आहेत. गुरु मला सांगा का तुम्ही दरवर्षी येथे 4 प्रहारामध्ये अभिषेक करतात आणि अभिषेक करून घेतात शिवभक्तांकडनं. मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांची गर्दी असते. काय सांगाल तुम्ही आजच्या या अभिषेका संदर्भात संध्याकाळच्या? विश्वेशम माधवम धुंडीम दंडपाणींच भैरवम वंदे कासिगहा गंगा भवानी मणिकर्णिका आकाशे ताडुका लिंगम पाताले भटकेश्वरम मृत्युलोक महांकालम सर्वलिंगम नमोस्तुते. नागेश्वर मंदिरामध्ये 7 वर्षापासून
4 प्रहर चालतात. विविध भक्तगण 4 प्रहरासाठी अभिषेकासाठी बसतात. सकृत रुद्रावर्तन, मन्युसूक्त, श्रीसूक्त, महिम्न स्तोत्रपाठ यथासंभव सर्वजण मनोभावेने भगवान शंकराची अहोरात्र रात्रंदिवस सेवा करतात. शिवरात्र म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळचे 4 प्रहर, सकाळचे 4 प्रहर असे नामस्मरण चालतो. जय घोष चालतो. ओम नमः शिवायचा नामस्मरण सर्व भक्तजन आनंदाने करतात. आम्ही सुद्धा त्यामध्ये नामस्मरण मनोभावे करतो. तन्मे मना शिवसंकल्प मस्तू, सर्वांचे कल्याण असतो. नक्कीच सुनील भाऊ आपल्या सोबत आहेत, आता ट्रस्ट आहेत. तुम्ही संध्याकाळी जे आज अभिषेक होणार आहे कशा प्रकारे याची व्यवस्था केली आहे, कसं आव्हान कराल शिवभक्तांना? सौराष्ट्र सोमनाथांचे श्री शैल्य मल्लिकार्जुन उज्जैन महांकाल ओंकार ओमलेश्वरम परल्य वैद्यनाथांचे डाकिन बेबी शंकरम सेतुवंदे तु रामेशम नागेशम दारुकावने. आज या महाशिवरात्रीच्या पर्वाच्या निमित्ताने या ठिकाणी नागेश्वर महादेव मंदिरामध्ये राष्ट्रसंत जनार्दन स्वामी, सद्गुरू जनार्दन स्वामी, त्याचप्रमाणे त्यांचे परम शिष्य महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज या ठिकाणी 14 वर्षे त्यांनी सुद्धा तपश्चर्या करून ज्याप्रमाणे जनार्दन स्वामींनी जी रिद्धी प्राप्त करून घेतली, त्याचप्रमाणे महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराजांनी सुद्धा या ठिकाणी 14 वर्ष तपश्चर्या केल्या असल्या कारणाने ही जी तपोभूमी आहे ही पहिलीच पावन असल्या कारणाने, त्याचबरोबर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचे परमगुरू नागाबाबा यांनी या ठिकाणी वास्तव्य करून या भूमीचं पावर वाढवलेलं आहे. ज्याप्रमाणे आत्ताच आपले अध्यक्षांनी सांगितलं की राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीच्या अगोदर या मंदिराची स्थापना करताना अगस्ती ऋषींनी या मंदिराची स्थापना केली असे पूर्वज सांगतात. त्याप्रमाणे आम्ही बी सांगतो. तसंच काही पूर्वज असे म्हणत होते की या ठिकाणी रामाचा सुद्धा एक दिवस मुक्काम झालेला आहे. त्यामुळे ह्या ठिकाणच्या भूमीचे एक वैशिष्ट्य आहे की जे काही लोक आपली इच्छा व्यक्त करतात त्यांची ती इच्छा पूर्ण होते. म्हणून या पंचकृषीमध्ये मोठ्या संख्येने शिवरात्रीच्या महापर्वाच्या निमित्ताने दर्शनासाठी या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. गावातील सर्व तरुण कार्यकर्ते, तरुण मंडळाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने फल उपहार देण्याचा प्रयत्न करतात. ज्याला जशा पद्धतीने सेवा देता येईल तशी त्या पद्धतीने ते सेवा करतात. विशेषतः करून या ठिकाणी कायम स्वरूपीमध्ये जे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीचे भक्तमंडळ असेल, महामंडळ स्वामी परवानगिरी महाराजांचं भक्तमंडळ असेल, हे नियमित सेवा करत असतात. यांच्या माध्यमातून जो कार्यक्रमाला जो रूपरेषा आहे ती वाखाणण्याजोगी आहे. नक्कीच आपण सगळं बघितलं तर याच्यामध्ये जर बघितलं संपूर्ण जे नागेश्वर महादेव मंदिरचा जो परिसर आहे संपूर्ण भाई भक्तांनी फुलून गेलेला आहे. आणि आज संध्याकाळी 4 वाजता येथे नागेश्वर केसरी म्हणून हा एक हिंद केसरीचा जो आहे पैलवानांची जी जंगी दंगल होणार आहे. आज सायंकाळी 4 वाजता इथे कुस्त्यांची दंगल भरवली जाते. सालबादप्रमाणे याही वर्षी इथे कुस्त्यांची दंगल मोठ्या प्रमाणावर भरणार आहेत. त्या नामवंत मल्ल या आज नागेश्वरच्या भूमीमध्ये आज दाखल होणार आहे. आपण जर बघितलं तर संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये आज प्रदोषाच्या महापर्वावरती येथे आज भाविकांचा अलोट आपल्याला बघायला मिळतोय. GDN न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला, नाशिक, अंदरसूल तपोभूमीमधनं.